बघा, ज्यावेळेस आपण स्कॉलरशिपचा पेपर सोडवत असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला वर्ग, एखाद्या संख्येचा वर्ग काढण्याची वेळ येते. वर्ग आपण शिकलोय. वर्ग म्हणजे काय? 2चा वर्ग 4 म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग. ठीक आहे. असं तुम्हाला कमीत कमी 9 पर्यंत वर्ग आले. कमीत कमी 9 पर्यंत तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. आता ही मोठी संख्या आहे बघा, कोणत्याही म्हणजे 99 पर्यंतची. 2 अंकी. तुम्हाला काय एवढ्या 3 अंकी संख्यांचे वर्ग येत नाही. तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला 2 अंकीचेच येतात. मग आता 75चा वर्ग काढायचा आहे. कसा काढायचा बघूया. 75चा वर्ग. आधी 7चा वर्ग काढायचा. 7चा वर्ग 49. मग 5चा वर्ग काढायचा. 25. 5चा वर्ग 25. नंतर करायचा ह्या तिघांचा गुणाकार. बघा, 7 गुणिले 5 गुणिले 2 किती आले सांगा. 7 5 35 गुणिले 2 35च्या दुप्पट 70. किती झाले? 70. किती झाले? हे 70 याच्यामध्ये मिळवायचे. बघा, याच्या एकक स्थानी आणि याच्या दशक स्थानी मधोमध 70 लिहायचे आपल्याला. इकडून लिहायचे नाही, दोघांच्या मधोमध लिहायचे आणि यांची करायची बेरीज. 5 2 आणि 0 9 आणि 7 चला 1 4 आणि 1 5. 75चा वर्ग आला तुमच्या 5625. पाठ नसेल तरी तुम्ही करू शकता का नाही? सोपं आहे का नाही? भास बाकी राहता.